धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत असे संत श्रेष्ठ, ज्ञानाचा सागर, भक्तीचा आगर, वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत, ज्ञानवंत, कृपावंत, ज्या संताच्या वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचारानं सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचरता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिली असे आहे. असे देवमान्य संत, जगदमान्य संत, संतमान्य संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठाला जगद्गुरु तुकोबराय संत भेटीचं महात्म्य सांगतात. संत आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत तुकोबराय या अभंगातून प्रतिपादन करतात. तुकोबराय आपल्या जीवनातला अनुभव सांगतात. साधक जना हो ऐका, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये संत भेट झाली आणि झाल्यानंतर मी काय केलं की त्यांच्या चरणाचं दर्शन घेतलं, त्यांच्या चरणाला मी मिठी मारली. मिठी मारणं म्हणजे पाद्यपूजा करणं. मी त्यांचं पूजन केलं. म्हणून धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. तुकोबराय म्हणतात, अहो ज्या काळामध्ये मला संत भेट झाली तो काळ धन्य झाला, तो दिवस धन्य झाला. धन्य काळ संत भेटी, ज्या काळात, ज्या वेळेत, ज्या तिथीत, ज्या क्षणात संत भेट झाली तो दिवस पवित्र झाला महाराज. म्हणून धन्य काळ, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुकोबराय पुन्हा सांगतात, संत भेट झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन आहे का, त्याचं फल काय भेटलं. हो, पायी मिठी पडली तो. हो, पायी मी त्यांच्या चरणाचं दर्शन केलं, पूजन केलं, हा माझा पहिला फायदा. त्यानंतर माझ्या मनात जो संदेह होता की मी कोण आहे, मी इथे कशाला आलेलो आहे, हा सर्वात मोठा संदेह आहे. हा संदेहच फिटून गेला. संदेह फिटला महाराज आणि मी पोटी शीतळ झालो, शांत झालो. मला काही करण्याची गरज पडली नाही. झालो पोटी शीतळ, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुकोबराय म्हणतात, हे परिणाम कशामुळे झाले, फक्त संत भेटीमुळे महाराज. संत भेट झाली, त्यांच्या चरणाचे मी दर्शन केलं, माझ्या मनातला संदेह गेला, मी पोटी शीतळ झालो. पुन्हा तुकोबराय म्हणतात, जी भवनदी तरण्यासाठी सर्वांना कठीण आहे, भवनदीत तरणं एवढं सोपं नाही, परंतु भवनदी ही मी सहजासहजी तरून गेलो. का, कारण माझ्या जीवनामध्ये संत भेट झाली. म्हणून भवनदीचा झाला तारा. तारा झाला म्हणजे आकाशातले चांदणे तारे झाले असं नाही बरं का. तृतरती हा धातू आहे. तृतरती म्हणजे तरुण जाणे. ती भवनदी मी तरुण गेलो. भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. तुकोबराय म्हणतात, नुसती संत भेट झाली नाही तर मला संत भेट झाल्यानंतर त्यांच्या मुखारविंदातून मला त्यांचे आशीर्वचन ऐकायला भेटले आणि त्या वचनामुळे मी भवनदीत तरून गेलो. भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. आणि असे तुकोबराय सांगतात, ज्या अर्थी मी भवनदी तरून गेलो, ज्या अर्थी माझे संदेह गेले, ज्या अर्थी मी पोटी शीतळ झालो, त्या अर्थी माझी मंगळाची अवस्था प्राप्त झाली. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. ही जी स्थिती जी मला प्राप्त करून देणारे जे दातृत्व आहे ते संत शिवाय दुसरं कोणी नाही. म्हणून जी संत भेट माझ्या जीवनात झाली ते अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. अर्थ कळेपर्यंत मी अभंगाचा विस्तार करत असतो. ऐका, तुम्हाला अभंगाचा अर्थ कळाला नाही, कोण सांगतंय, तुम्ही म्हणाला आता काय प्रश्न उत्तर सुरू केली काय की नाही. ऐका, एकदम सोप्या भाषेत मी पुन्हा एकदा सांगतो. कारण सर्वप्रथम अभंगाचा आपल्याला अर्थ कळाला तर कीर्तन कळतं, नाही तर सहजासहजी बरेचसे बाबा लोक पालथे घातले पण अजून एक अभंग पाठ झाला, बरोबर आहे. पण
जीवनाचं परिवर्तन आपल्या झालं नाही, त्याचं कारण आहे अभंग आपल्याला कळाला नाही. तुकोबरायची यात पार्श्वभूमी अशी आहे, तुकोबराय संत भेटीचं महात्म्य सांगतात आणि तुकोबराय म्हणतात ज्या काळात मला संत भेट झाली त्या संत भेटीचे परिणाम तुकोबराय सांगतात. त्याचा पहिला परिणाम तुकोबरायांनी सांगितला काय? पायी मिठी पडली, तो पहिला परिणाम संत भेटीचा पहिला परिणाम कोणता? पायी मिठी पडली तो. संत भेटीचा दुसरा परिणाम संदेहाच्या सुटल्या गाठी. संत भेटीचा तिसरा परिणाम झालो पोटी शीतळ. संत भेटीचा चौथा परिणाम भव नदीचा झाला तारा. ही भव नदीत तरुण गेलो. या उत्तरा प्रसादे, त्यांच्या मुखारविंदातून मी तरुण गेलो. आणि भव नदीचा कितवा परिणाम? पाचवा परिणाम काय? तुका म्हणे मंगळ आता, माझी मंगळाची अवस्था प्राप्त झाली संत भेटीमुळे. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता यावणे विठा. सप्ताह हा 7 दिवस 8 दिवस आपल्या गावात असतो. माझं एक लेकराचं ऐकून ठेवा, तुम्ही यांना कीर्तनकाराच्या आधी उपस्थित पाहिजे. आपलं म्हणजे गावात जे तुम्ही सारी एकत्र जर आले आणि नंतर कीर्तनकार आलं ती वजन वेगळं असतं. काय गोनेगावातले लोक आहे महाराज कीर्तनकाराच्या आधी येतात, नाही तर कीर्तनकार येतो सतरंजी तो टाकतो, है की नाही? हक्काचे माणसं आहे म्हणून बोलतो. ही गावात दुसरं कीर्तन नाही, म्हणून लवकर येत चला. उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अनेक वर्षापासून चालत आलेला हा सप्ताह आहे. या सप्ताहातील वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बंसी महाराज तांबे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामकृष्णजी महाराज काळे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादानं व हरिभक्तीपरायण देवगडचे बाबा यांच्या प्रेरणेनं व गुरुवर्य आश्रमाचे महाराजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील द्वितीय दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. सर्व गावकऱ्याच्या प्रेमास्तव महाराजांच्या आज्ञेनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या कीर्तनाकरता उपस्थित असलेले सर्व गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, विनेकरी मंडळी, टाळकरी मंडळी, श्रोते मंडळी सर्वजण येथे उपस्थित आहेत. एका हुनी बळी रे. आता कोणाचं नाव घेतलं की काय होईल, आपला अर्धा तास त्यातच जाईल आणि जे सांगायचे ते लांब राहील. तसं प्रमुखता ज्यांनी सुंदर चाल गायली, आज नुकतंच माझ्याच कीर्तनाला उपस्थित राहिले, पहिल्या कीर्तनाला होते, असे आमचे परममित्र हरिभक्तीपरायण ऋषिकेशी महाराज वाल्लेकर, सुंदर आवाज आहे त्यांच्यासोबत. आपल्याच भागाचं भूषण हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज यांनी सुंदर अशी चाल गायली, त्यांचेही धन्यवाद. आणि ज्यांनी अतिशय उत्कृष्ट तुमच्या कानाला असा गोड लागेला असा पखवाद वाजवला, आमचेच आश्रमाचे महाराज आता नूतन कीर्तनकार आहे, चांगले कीर्तनही करतात, मृदंगाचार्य आहेत. तुम्ही तर पाहिले आता बोल, तुम्हाला काही कळालं नसेल पण कानाला गोड लागला असेल नक्कीच. सुंदर पखवाद वाजवतात, त्यांचेही धन्यवाद. आणि कीर्तनाकरता उपस्थित असलेले विनेकरी, माताजी भाऊ, हे सर्व विद्यार्थी मंडळी, वामन भाऊ पण भेटले, ते आले भाऊ, आज पण आले, सर्वजण आहेत. जगुतात्या, तुवर महाराज, ते काय घरातले आहेत, काय नाव घेतले काय, जर रुसले ना तर मी तुमचं उखाणा घेऊन नाव घेईन, घाबरू नका. सर्वजण इथे प्रेमस्तव आलेले आहेत, सर्वांचे धन्यवाद. आणि आज यांची सिस्टीम आहे महाराज जगदीश भाऊ. ऐका, आमच्या भागात एक माणूस आहे असंच बेश परमेश्वर माणूस घोरतळी म्हणून, अशी सिस्टीम महाराज जगदीश भाऊ सारखीच, काही सांगण्याची गरज नाही. नाहीतर काही मोठे मोठे सिस्टीम आहेत पण लावता येत नाही, नऊवारी आहे पण घालता येत नाही, अशी गत आहे. पण जगदीश भाऊची सिस्टीम सुंदर सिस्टीम आहे. आणि आता तुम्ही म्हणाल घेतलंय सारेचं नाव, मग आमचंच काय झालं? ऐका, तुम्ही जर नसते आले तर कीर्तनच सांगावं कोणाला, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून वक्ता तोची वक्ता नव्हे श्रोते बिना. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चिताचे भक्ती, ते माझ्या लक्षात आहे महाराज. ऐका, हृदयापाशी अंतकरणापाशी राहणारा माणूस कधी विसरत नसतं, ते सांगायची गरज नसते. तुम्ही मला खुणीलंय, ऐका नाही, निलेशजी राहिलेत. आता निलेशजी ना आम्ही 2009 2010 21 पासून तुम्ही ऐकतात, आम्ही बालसवंगडी आहोत, मित्र आहोत, बंधू प्रेम आहे की नाही. कोणत्या क्षणी फोन आला ना आम्ही आलो नाही ते कधी दिसलं का नाही हो. मी एक, हे माझ्या सारी लहान लहान भावंड आहेत मी असं समजतो.
वयाचे बरं का, तुम्ही ज्ञानाचे कक्षेने सर्व मोठे आहेत, पण ऐका, त्यांचं जर सांगायला बसलं तर आमचं हृदय फुटेल आणि डोळ्यातून पाणी येईल. महाराजांचं सांगायला गेलो तरी ती स्थिती. म्हणून मी महाराजांचं कधी वर्णन करत नाही. म्हणजे तुम्ही म्हणता मग वर्णन करायला लाजू का? ऐका, घरात जेवढे आईबाप प्रेम करत नाही महाराज, तेवढं प्रेम आमच्या महाराजजी करतात आश्रमात. काय सांगावं, आम्ही स्वतः 2009 ते 2021 पर्यंत अनुभवलेले महाराजांचं प्रेम आहे. आईला जर कधी सांगितलं ना, आई अगं मला भूक लागली, थोडी चपाती करू दे, भाजी करू दे, ती 5 मिनिटं सांगा, थांब दर्शिक 5 मिनिटं थांब. पण ऐका, महाराजीने कधी कंटाळा केला नाही. काय उनेलेची, अहो शाळेत जात असताना सुद्धा महाराजांनी स्वतः स्वयंपाक करून घातलेला आहे. हे महाराजीचं प्रेम आहे. महाराज काय सांगावं, गुरुचं वर्णन करत असताना एवढं काही वर्णन केलंय महाराज, काय करावं. गुरुची आगाध लीला, गुरुची आगाध लीला, सांगू किती तुम्हाला, गुरुची आगाध लीला. अहो गुरु आहेत, गुरुविषयी काय वर्णन. अहो गुरु हेच संत आहेत, गुरु हेच संत आहे. तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने त्या संत पद्धतीकडे नेतो, पण महाराजीचं वर्णन मी आता चाललं तर 2 मिनिटात करतो. कारण आपल्या भागाचं भूषण म्हणजे रामकृष्ण आश्रम आहे, गुरुजी आहेत महाराज. आज गुरुजीचं आश्रम जर या भागात नसतं तर आज गोणेगाव मध्ये आमच्यासारखे महाराज मंडळी उभाच राहिले नसते. हे मान्यच करावं लागेल महाराज. गोणेगाव म्हणजे माझं घरच आहे, निलीजीचं घर म्हणजे माझं घर आहे. या गोणेगाव मध्ये केलेला कीर्तन केलेला एकही कीर्तनकार वाया गेला नाही. गेला का? इथे सारे 9 कीर्तनकार तयार झालेले आहेत. पहिलंच कीर्तन निलेजीने इथे केलं होतं, पुण्यवंत व्हावे केलं होतं की नाही, सप्ताहामध्ये केलं होतं. आम्हाला चांगलं आठवत आहे महाराज. हो, आणि खूप कष्टातून होतं ते. पण ऐका, आज महाराष्ट्रभर कीर्ती होते. कोणामुळे? ऐका, या परिसरामुळे. या परिसरामुळे हा परिसर महाराज बन्सी महाराजांचा आहे. मी एक बोलता बोलता सांगून जाईन, ऐका. आणि ज्यांचा आशीर्वाद आहे ते महाराज गुरुवर्य बाबाजी आहे देवगडची. देवगड, अहो देवगड म्हणजे आज स्वर्ग आहे. मी माझ्या डोळ्याने ज्ञानोबराय पाहिले नाही, मी माझ्या डोळ्याने तुकोबराय पाहिले नाही, किंवा मी माझ्या डोळ्याने नाथ महाराज पाहिले नाही. मी फक्त त्यांची कीर्ती ऐकली आणि शब्द प्रमाणाने मी सांगू शकतो की ज्ञानोबराय, तुकोबराय, एकनाथ महाराज असे आहेत शब्द प्रमाणानं. पण ऐका, प्रत्यक्ष प्रमाणाने या डोळ्याने मी संत रूपाने पाहिलंय महाराज गुरुगडचे बाबा, देवगडचे बाबा. बाबा नंतर पुन्हा संत होणेच नाही. आणि त्यांचं या गोणेगावावर अत्यंत प्रेम आहे, अत्यंत प्रेम आहे. कितीतरी महाराज मंडळी दुसऱ्या आश्रमावर बसवले. दुसरे आश्रम नव्हते का? हो होते, पण रामकृष्ण आश्रमावर अत्यंत प्रीती. आश्रमाचे कोणते कोणते महाराज माझ्यापेक्षा तुम्हाला काय सर्वांनाच माहिती आहे. गुरुवर्य प्रकाशचंद्रगिरी बाबा, बाळू महाराज, दादा महाराज, मारुती महाराज. मला सांगा, गुरुजींनी त्यांना कमी केलं नाही हो. हा कृपा आशीर्वाद आहे गुरुजीचा. विठाल गुरुजी नसताना एवढं दातृत्व आहे महाराज, तर गुरुजी असताना तुम्ही अनुभवलेले. आम्ही अभागे आहेत महाराज, गुरुजी आम्हाला पाहायला भेटले नाही, पण महाराजांच्या रूपेने आम्हाला आजही गुरुवर्य दिसतात. विठाल अखंड प्रेम आश्रमावर करत जा महाराज, अखंडावर प्रेम आश्रमावर करत जा. या आश्रमावर असलेल्या साधकावर करत जा. साधकाला काय लागेल ते पुरवत जा महाराज. देव तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही, कधीच काही कमी पडू देत नाही महाराज. आपण 2 रुपयाकडे पाहतो आणि 5 रुपये घालतो, बरोबर आहे. पण ऐका, धर्मासाठी खर्च केलेले 10 रुपये हे तुमच्या संसारासाठी कामा येतात. मोठ्याचं मी ऐकलेलं आहे. ऐका, गृहस्थी माणसाने 100 रुपये कमवले की 10 रुपये धर्मासाठी दिले पाहिजे, आणि दिलेले 10 रुपये ते धर्मासाठी गेले तर तुमच्याकडे राहिलेले 90 रुपये लक्ष्मी होते. जर तुम्ही 100 रुपये कमवले आणि 10 रुपये जर धर्मासाठी दिले नाही तर राहिलेले 90 रुपये लक्ष्मी होत नाही. ते 100 रुपये लक्ष्मी होत नाही, तो पैसाच राहतो आणि तो वाईट मार्गाला निघून जातो. तुम्ही म्हणाल कसं? एक उदाहरण सांगतो, भजन करा. विठाल ऐका, तुमच्या घरी एक नारळ आहे, एक नारळ आहे. तुम्ही नारळ त्या देवाला मारुतीला फोडण्यासाठी जातात.
जात असताना तुमच्या हातामध्ये काय आहे? नारळ आहे, बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही देवाच्या दारात जात नाही, जोपर्यंत देवाच्या दरबारापर्यंत जात नाही, तोपर्यंत ते नारळच राहतं. पण जेव्हा तुम्ही मारुतरायाच्या समोर जाता, नारळ घेता, फोडता आणि फोडल्यानंतर थोडासा प्रसाद कोणाला देता? महाराजाला, मारुतीरायाला. मारुतीरायाला प्रसाद दिला रे दिला. राहिलेलं नारळ प्रसाद होतो का नारळ होतं? प्रसाद. त्याला म्हणतात प्रसाद. तो प्रसाद होतो. म्हणजे एक तुकडा तुम्ही देवाला दिला, राहिलेलं तुमचं नारळ हे प्रसाद झालं. तद्वत त्या पद्धतीने संसारामध्ये असलेले 10 रुपये तुम्ही धर्मासाठी खर्च केले, धर्मासाठी म्हणतोय मी, हो, धर्मासाठी खर्च केले, तर राहिलेले 90 रुपये महाराज तुमची लक्ष्मी होते आणि ती लक्ष्मी तुमच्या संसारासाठी उपयोगीची पडते. विठ्ठल विठ्ठल. असे हे 10 रुपये असतील, धर्म कार्य तुम्ही करत असतात. असंच आश्रमावर सतत प्रेम करत राहा. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय या अभंगातून संत भेटीचं महात्म्य सांगता. मी अगदी वेळेवर सोडणार आहे, फक्त फ्रेश बसायचं आहे का. संत भेट तुकोबराय सांगतात, सांगणारे तुकोबराय, आणि ज्या भेटीचं महात्म्य प्रतिपादन करायचे संत भेट आहे. तुकोबराय का सर्वसामान्य होते का महाराज? नाही हो. तुकोबरायचा अधिकार खूप काही मोठा अधिकार, आता सांगून वेळ घेणार नाही. संत कुणाला म्हणतात? सन्मार्गवर्तीन हा संत तद्रूपेण विद्या वृद्धये स एव इति वर्तते इति संत. यांना संत म्हणतात. सन्मार्गाने वर्तन करणारे, विद्या आणि विनयामध्ये सिद्ध झालेले यांना संत म्हणतात. विठ्ठल या संत अवस्थेला प्राप्त झालेले तुकोबराय, तुकोबराय सांगतात संत भेटीचं महात्म्य. तुकोबरायचं जीवन पहा महाराज. तुकोबरायला या अभंगाच्या पूर्वी तुकोबरायचं जीवन चरित्र जर पाहायचं असेल तर ऐका श्रोते हो, तुकोबरायचा गाथा वाचा. आज तुकोबराय नाही असं म्हणू नका, ज्ञानोबराय नाही असं म्हणू नका, किंवा नाथ महाराज नाही असं म्हणू नका. आपली एक भ्रामक कल्पना आहे. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणजे आज ज्ञानोबराय आहेत. श्री तुकोबरायचा गाथा म्हणजे आज तुकोबराय आहेत. श्रीनाथ महाराजांचं भागवत म्हणजे आज नाथ महाराज आहेत. आज त्या रूपानं ते आपल्या तुमच्यासोबत संवाद साधतात आणि एवढं गोड ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं बोलतात. हे संवाद माऊली आपल्यासोबत साधतात. विठ्ठल तुकोबरायचा गाथा तुम्ही वाचा महाराज. अभंग सांगतो, जन्मा आलो ज्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. या अभंगापासून वाचायला सुरुवात करा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. इतर वाचा महाराज. संपूर्ण तुकोबरायचं जीवन चरित्र तुम्हाला कळेल. संपूर्ण तुकोबरायचं जीवन चरित्र. तुकोबरायचं जीवन चरित्र पाहायचं असेल तर आपल्याला गाथा पाहायला पाहिजे. तुम्ही बोर झाले नाही ना? बोर झाले सांगा बरं का, कारण तिकडे वास यायला लागला का लोक बोर होतात. स्वयंपाकाचा नाही. तुकोबरायचं जीवन चरित्र आपण अभंगाच्या मार्फत पाहत आहोत. अभंगात प्रत्येक असे अभंग आहे, तुकोबरायचं जीवन चरित्र प्रत्येक अभंग सांगतो. ऐका, या अभंगाची मी पार्श्वभूमिका सांगतो. या अभंग निर्माण होण्याच्या पूर्वीचं तुकोबरायचं जीवन चरित्र आणि अभंग निर्माण झाल्यानंतर तुकोबरायचं जीवन चरित्र हे काहीतरी वेगळं आहे. विठ्ठल अभंगाचा पहिला शब्द आहे धन्यतेचा. तुकोबराय आपल्या जीवनाची धन्यता प्रकट करतात. तुकोबराय आपल्या जीवनातला महाराज अनुभव प्रतिपादन करतात. विठ्ठल अभंग निर्माण होण्याच्या पूर्वीचं तुकोबरायचं जीवन चरित्र वेगळं. कसं? आपलं सांगतो ऐका. आपलं ऐका. माळ घालण्याच्या पूर्वीचं आपलं जीवन चरित्र आणि माळ घातल्यानंतरचं आपलं जीवन चरित्र कसं आहे? कळालं नाही का? ऐका, डबल सांगतो. लग्न होण्याच्या पूर्वीचं आपलं जीवन चरित्र आणि लग्न झाल्यानंतरचं आपलं जीवन चरित्र कसं आहे? तुमचे झाले नाही काय? मला वाटतं सारे ब्रह्मचारी आहेत. लग्न झालं की बंधनात असतो महाराज. म्हणून लग्न झाल्यानंतरचं आपलं जीवन चरित्र आणि लग्न होण्याच्या पूर्वीचं आपलं जीवन चरित्र हे वेगळं आहे. तद्वत त्या पद्धतीने संत भेट होण्याच्या पूर्वीचं तुकोबरायचं चरित्र
आणि संत भेट झाल्यानंतर तुकोबरायचं जीवनचरित्र हे वेगळं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संत भेट होण्याच्या पूर्वीचं तुकोबरायचं जीवनचरित्र महाराज. तुकोबराला वेगळी चिंता वाटायला लागली महाराज. तुकोबराय म्हणायचे मला कधी त्या देवाची भेट होईल, मला त्या कधी देवाची भेट होईल, मला देव कधी भेटेल आणि भेट होण्यासाठी मला संत भेट कधी होईल महाराज. तुकोबराय म्हणायचे महाराज कोण भेटे सांगेसा, भेट महाराज कधी होईल आणि त्यांच्या भेट होण्यासाठी मला संत भेट महत्वाची आहे. म्हणून तुकोबराला अशी चिंताच वाटायला लागली महाराज. आवा ऐका, चिंता कधी वाटते? परमार्थातली चिंता वेगळी आणि संसारातली चिंता वेगळी. ऐका, परमार्थातली चिंता वेगळी आणि संसारातली चिंता वेगळी. संसारामध्ये चिंता वाटायला लागली का इच्छा वाढते. ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका, आपला अनुभव स्वतः त्यात मांडा. संसारामध्ये चिंता वाटायला लागली किंवा इच्छा वाढली का चिंता वाढते. उलट करूया, बरोबर. परमार्थातली इच्छा वाढली का चिंता संपते. कळालंय का तुम्हाला संसारातलं परमार्थातलं? संसारामध्ये इच्छा वाढली का चिंता वाढते. याच्यासाठी मी एक उदाहरण सांगतो, ऐका. मी आता त्या नुकतंच काकेश्वर गडावर गेलोय महाराज. तिथं कुट्या वगैरे बांधली, साधना वगैरे सुरू आहेत, निलेशजी वगैरे आलेले आहेत महाराज. तिथं गेल्यानंतर आमच्या भागातलं महाराज, तिथं गेलो नंतर त्या भागावर आम्ही उत्खननाचं काम सुरू केलं. उत्खनन, विठ्ठल भाऊ, उत्खनन सुरू केलं आम्ही. उत्खनन सुरू करत असताना आम्ही सांगितलं ऐका, या डोंगरामध्ये सोन्याच्या मूर्त्या आहेत, सोन्याच्या. असा आवाज दिला आणि सारी गावातले महाराज, लोकाला काय लागत नाही, लोक फक्त दोनच गोष्टीकडे जातात. एखादे जोराचे भांडणं लागावे महाराज आणि सोनं सापडावं, बस मारा मारे. इथं कीर्तनाला बोलून सुद्धा येत नाही. इथं जर खरंच जर मारामाऱ्या सुरू झाल्या ना, ही गर्दी एका दुप्पट गर्दी होईल. खरं इकडे पण ऐका, तिथं बातमी पोहोचली महाराज, त्या डोंगरावर सोन्याच्या मूर्त्या. संसारातली इच्छा वाढली की चिंता पण वाढते. याच्यासाठी सांगतोय, एक महाराज त्या परिसरातला शांभाऊ नावाचा सद्ग्रस्त आपल्या गावाचा नाही, कारण आपल्या गावात कोणी शांभाऊच नाही. हाय का? हाय, नवीन निर्माण झाला काय? मला काय पण अनुभव आला. शांभाऊ नावाचा सद्ग्रस्त जगदीश भाऊ, त्याने काय केलं, पहाटे 4 वाजता उठला, टिकाव घेतलं, खोरं घेतलं, गमिलं घेतलं आणि 4 वाजता महाराज काकेश्वर गडावर आला आमच्या तिथे. आहे का नाही गणेश भाऊ? तिथं महाराज उत्खननासाठी. लोकांची आतुरता, काय सापडे काय नो काय. आम्ही तिथं नुसतं खांद्याला गेलो तर तिथं एक नुसतं गाडगं सापडलं, खापर 25 फोन मला काय सापड. महाराज हा पाठ पोसून गेला तिथं. निलेश महाराज तिथं गेला महाराज, गावातले सारे लोक गेले आणि उत्खनन सुरू केलं. बाकीचे सारे कंटाळे, तो खांदेत होता, सकाळपासून खांदेत होता. खांता महाराज त्याला 100 किलोची सोन्याची मूर्ती सापडली. खरी नाही बरं का, काल्पनिक. नाहीतर येताना परत माझ्यासोबत गाडीत उग पंचायत. 100 किलोची महाराज सोन्याची मूर्ती सापडली महाराज. आणि एवढा आनंद झाला त्याला. आणि तो काय आपल्यासारखा स्वार्थी नव्हता. त्यानं सांगितलं नाही ग्रामपंचायत मध्ये जायचं आणि ही मूर्ती जमा करायची महाराज. कोण म्हटला? शांभाऊ. मूर्ती जमा करायची महाराज. आणि त्यांनी मूर्ती महाराज गावात आणली. महाराज जशी शांभाऊनी मूर्ती ग्रामपंचायत मध्ये दिली, ग्रामपंचायतच्या सदस्याने आणि सरपंचाने मिरवणूक काढली डीजे लावून. हार घातले कोणाला? शांभाऊला. शांभाऊ आनंदित होता. पण शांभाऊने त्या मूर्तीकडे पाहिले, थोडा नाराज झाला शांभाऊ. त्या मूर्तीकडे पाहिलं आणि शांभाऊची मिरवणूक झाली. शांभाऊ घरी गेला, घरात जाऊन एका खोलीत जाऊन बसला. आणि बसल्यानंतर महाराज त्यांचे टोकारखोर मित्र होतेच. मित्र म्हणे शांभाऊ कुठे? म्हणे शांभाऊ आत्ता होते, घरी गेले म्हणे. शांभाऊ म्हणे काय झालं, का जा घरी. मित्र गेले महाराज शांभाऊच्या घरी. आणि शांभाऊ घरी गेला आणि गुडघ्यात मुटकं घालून असा चिंताग्रस्त बसला. ऐका बरं का, चिंताग्रस्त बसला. दीदी खाली बस, बाई खाली बस, कीर्तन करायच्या वर बसू नये, खाली बस. शांभाऊ महाराज चिंताग्रस्त बसला. मित्र त्याच्या सोबत आले. मित्राने पाहिलं, का रे श्याम्या, अरे तुला 100 किलोची सोन्याची मूर्ती सापडली, तू एवढा आनंदी व्हायला पाहिजे.
अरे तुझा आनंद गगनात मावायला नाही पाहिजे आणि तू इथं आला चिंताग्रस्त झाला. शांभवने सांगितलं जास्त बोलू नको, ऐक, डोक्याला ताण नको देऊ तू. तुम्ही मूर्ती पाहिली का? म्हणे हो आम्ही मूर्ती पाहिली. काय झालं मूर्तीला? पण सारी पाहिली का? म्हणे हो. नाही म्हणे चला तुम्हाला मी मूर्ती दाखवतो महाराज. आणि शांभव आणि ते मित्र तिथे गेले. कुठं? आवाज येतोय ना? बोलत चला बोलत चला, मी तुम्हाला काही विचारणार नाही महाराज. मला माहिती लोक कशाला घाबरतात, महाराज काही विचारते काय? तुम्ही बोलले तर कीर्तन. शांभव आणि ते मित्र गेले. सोन्याची मूर्ती अशी त्या चौकात ठेवली होती आणि तिथं गेल्यानंतर शांभवने सांगितलं, मित्रा हो पहा म्हणे मूर्तीच्या शेंड्यापासून तर पायापर्यंत पहा. ते पाहत होते असे महाराज, त्यांना काही सापडलं नाही. ते म्हणे काय झालं नेमकं? ते म्हणे अरे त्या मूर्तीच्या पायापाशी काय लिहिलंय पहा. त्या मूर्तीच्या पायापाशी असं लिहिलं होतं महाराज, ही सोन्याची 10वी मूर्ती आहे. काय लिहिलं? ही सोन्याची 10वी मूर्ती आहे. मित्र म्हणले मग झालं काय? शांभव म्हणे ही जर सोन्याची 10वी मूर्ती आहे मग 9 मूर्त्या गेल्या कुठं? विठ्ठल 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 विठ्ठल. कळालं का? नाही? अरे रे 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 रे. शांभवला सोन्याची मूर्ती सापडली होती. किती? एक सापडली होती. त्याचा आनंद शांभवने घेतला का? नाही. तो म्हणाला की ही 10वी मूर्ती आहे, मग इथून मागच्या 9 मूर्त्या गेल्या कुठं? म्हणजे असणाऱ्या गोष्टीचं संसारामध्ये आनंद प्राप्त होत नाही. जेवढं जेवढं धन आपल्याकडे येतं तेवढी तेवढी चिंता संपत नाही, चिंता वाढते. संसारातली चिंता. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, परमार्थातलं वेगळं आहे. परमार्थातली इच्छा वाढली की चिंता संपते. चिंता संपते महाराज. नारद भक्ती सूत्र सांगताय, सूत्र क्रमांक 3, या लब्ध्वा सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती यत् प्राप्येन किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवती. एखादी इच्छित वस्तू प्राप्त झाली रे झाली, पुन्हा त्याची प्राप्तीची इच्छा होत नाही. ऐका, एखाद्या वेळेस आपल्याला अमृत पिण्याची सवय असावी. अमृत आपण दररोज पितोय. एखाद्याला जर मग कांजी प्यायला दिली तो पेणार आहे का? जो अमृताशी ठेवी तो कांजी पेणार आहे? नाही पेऊ शकत. आहे का? हा चकोर पक्षी आहे. चकोर पक्षी कोणता? ज्याच्यासाठी पाऊस पडतो तो काय खातो? भाकरी. काय खातो? पाणी पितोच. पण अमृत कोण खातो? अमृत महाराज. त्याला अमृताची सवय आहे महाराज, अमृताचे कण खायची. मला सांगा, तो जर अमृत खात असेल तो अशा वाळवंटात जाऊन वाळू खाईल का? नाही हो, मी नाही सांगत, माऊली सांगतात. सांगे कुमद दळाचे निताटे, जो जेविला चंद्रकिरण चोखटे, तो चकोरे काय वाळवंटे चुंबित असे. विठाला 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 विठाला. म्हणून एखाद्याला अमृत खाण्याची सवय झाली परमार्थामध्ये तर त्याची चिंता संपते. म्हणून परमार्थातली चिंता वेगळी आणि संसारातली चिंता वेगळी. विठाला 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 विठाला. हे परमार्थिक होते. तुकोबराला चिंता वाटा लागली. कोण भेटे सांगे सा, देव कृपा करील मज, कोण राज राखेल. चिंता वाटायला लागली महाराज. अभंग निर्माण होण्याच्या पूर्वीच तुकोबराच्या जीवनचरित्र चिंता वाटायला लागली. आणि कोणेकाळी महाराज तुकोबरायला भेट झाली संताची. आणि भेट झाल्यानंतर तुकोबराय म्हणायला लागले, अवघी चिंता ही वारले, अवघी चिंता ही वारले, अवघी चिंता ही वारले, अवघी चिंता. उजळले भाग्यात अवघी चिंता ही वारली, अवघी चिंता ही
भाग्याता अवघी चिंता वारली. तुकोबराय म्हणायला लागले महाराज, तुकोबराय म्हणायला लागले माझी चिंता संपून गेली. का तुकोबराय म्हणायला लागले? अभंगाचं पहिलं चरण. धन्य काळ संत भेटे, धन्य काळ संत भेटे, धन्य काळ संत भेटी, हरी धन्य काळ संत भेटी. पाये मेठे पडले तो, पाये मेठे पडले तो, संदेहाचे सुटले गाते, संदेहाचे सुटले गाते. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. धन्य काळ संत भेटी, पाय मिठी पडली तो, पाय मिठी पडली तो, पाय मिठी धडकाळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली. केली परी जगदेती करुणा केली, परी जगदेती करुणा केली. ऐसे वर में मददा विनायक, ऐसे वर में मददा विनायक, ऐसे वर में मददा विनायक. क्या बात आहे. टाळ्या वाजत, टाळ्या वाजायला सुद्धा सांगावं लागतात हो. अवघड आहे. एवढी सुंदर चाल म्हणले महाराज. आता आपल्याला कळाली नाही, ती मला नाही कळाली, पण तुम्हाला कधी कळायची आहे की नाही? सुंदर अशी महाराज, एवढी अशी भजनी भेटत नाही सुंदर सुंदर. नाहीतर काही भजनी माहिती आहे का? आमच्या इकडे भजनी महाराज सांगतो, तुमच्या इकडे नाही सांगत. गालगुंते नाही आले काय? राजगो खाली बसलेत महाराज, तिकडे भजनी महाराज. आम्ही प्रमाण दिलं महाराज. एका जनार्दनी घडो त्याचा संग. प्रमाण देऊ राहिलो मी, प्रमाण देत नाही महाराज. तो भजनी होता महाराज, तो म्हणायला लागला महाराज एका जनार्दनी घोडो त्यांच्या संग. तो भजनी. असे भजने असले कसं काय कीर्तन लागायचं. पण महाराज एवढी सुंदर महाराज चाल म्हटले, पण असे कडकड कडकड टाळी वाजली पाहिजे. टाळी कशा हात कशाला दिले? आता त्याची बरं वाटलं बा. आता कीर्तन सुटलं तर सुटलं. बरोबर 9 वाजलेत. तुम्ही सांगायचं बंद करायचं का? एक मताने सांगा महाराज 9ला बंद करा. बंद. तुम्ही म्हणले अजून 2 तास सांगा. 2 तास. किती वेळ घ्यायचा? श्रोते मंडळी, बट्टी झालेली नाही अजून. अजून 15-20 मिनिटं घेऊया, कारण वेळ झाला होता आणि तिकडं पण तयारी सुरू आहे. तसं आपल्याला बसवाच लागणार आहे. फक्त कीर्तन लक्षपूर्वक ऐका. संत भेटीचं महात्म्य सांगत आहे. संत भेट जीवनामध्ये एवढी महत्वाची आहे, प्रत्येकाच्या आहे. महाराजांच्या आहे, महाराजांची आहे आणि सर्वांची आहे. एक निमिष असा संत भेट झाली पाहिजे, खरी संत भेट महाराज. नाहीतर याची किती का संत भेटते. आता दगड उचलला का संत भेटतोय, दगड उचलला का संत भेटतोय. पण ऐका, जी संत भेट झाली ना महाराज, संत भेट झाल्यानंतर मला संत भेटले हे सुद्धा सांगण्याला शब्द उरत नाही. त्याचं नाव संत भेट आहे. विठ्ठल संत भेटीचं इतकं महात्म्य आहे महाराज. संत भेट जीवनात झाली ना, आपल्या मुलाबाळांना आपल्याला संत भेट झाल्याचा फायदा मी सांगतो. ऐका, शतकोटी भाग 2 मध्ये उदाहरण आलेलं आहे. मी सतत सांगत असतो महाराज, सोपं उदाहरण आहे, ग्रंथातलं सांगतो, हे काय मनाचं सांगत नाही महाराज. जीवनात सत्संगाचा काय फायदा आहे, काय फायदा आहे, याचं उत्तर पाहण्यासाठी महाराज एक उदाहरण मी सांगतो. ऐका,
नारद मुनी एकदा भजन करत होते. मी स्वतःच सांगत असतो बरं का, आणि उदाहरण सिद्धांत पटवून देण्यासाठी डबल सांगितला तरी चालतो. नारद मुनी भजन करत होते. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण ओ नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. भजन सुरू होतं नारदजीचं, आणि भजन सुरू होत असताना मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आपण एवढी भक्ती देवाची करतो, एवढा सत्संग करतो, पण नेमका या सत्संगतीचा फायदा काय महाराज? काय प्रश्न निर्माण झाला? सत्संगतीचा, चांगल्या संगतीचा काय फायदा? प्रश्न कळाला? प्रश्न लक्षपूर्वक ऐका, मांड्या घालून बसा, जांभळ्या देऊ नका. सत्संगतीचा फायदा काय? तरुण मंडळी ऐका. असा प्रश्न नारदजीच्या मनामध्ये निर्माण झाला, आणि महाराज तत्पर होते. नारदजी लगेच विष्णूकडे गेले, देवाकडे गेले, सांगितले, देवा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, सत्संगतीचा फायदा काय? देवानं सांगितलं, नारदजी घाई करू नका, त्याचं उत्तर मी देण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, आता मृत्यूलोकात जा, मृत्यूलोकामध्ये एका कुंपणावर सरडा जन्माला आलाय, त्या सरड्याला जाऊन प्रश्न विचारा. नारदजीला वाटलं ठीक आहे, जर देवानं उत्तर दिलं काय आणि सरड्यानं उत्तर दिलं काय, उत्तर एकच आहे. मग नारदजीने काय केलं? भजन करत महाराज त्या मृत्यूलोकात आले. मृत्यूलोकात आल्यानंतर त्या कुंपणावर सरडा होता. सरडा कुंपणावर होता. कुंपणच म्हणतात ना, भागाभागात बदल असतो म्हणून सांगतो. हा कुंपणावर सरडा होता. सरड्याकर नारदजीने पाहिलं, हात जोडल्याने सांगितलं, सरडे दादा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, विचारू का? सरडा पण म्हणाला, हो महाराज. नारदजी प्रश्न विचारा महाराज. सरडा बोलला. तुमच्याकडे बोलतात का सरडे? गावात सरडे बोलत नाही? कुशीनाथ भाऊ, गावात सरडे बोलत नाही का? अहो सरडे बोलतात, ऐका, बोलायला लावतो मी. एक श्लोक आहे, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपातम वंदे परमानंद माधव. देवाची कृपा झाली का मुका मनुष्य बोलतो, पांगळा मनुष्य पर्वत लांग करू शकतो, पण देव आहे ते देव जाऊ द्या. अहो माऊलीनं नुसता त्या रेड्याच्या मुखावर, त्या डोक्यावर हात ठेवला. रेड्याला बोलता येत होतं? नाही हो. ज्याला रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. शांती रूपी प्रकाशाला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रकाशाला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रोते, म्हैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रोते. तालविले व्यक्ती बैसोनिया, बैसोनिया तालविले व्यक्ती बैसोनिया. पुत्रामुखी बोलविले श्रुती, म्हैसी पुत्रामुखी बोलविले श्रुती. तालविले व्यक्ती बैसोनिया, तालविले व्यक्ती बैसोनिया. अगदी समर्पक दोन प्रमाण दिलेत महाराज. हा, रेड्याच्या डोक्यावर माऊलीने हात ठेवला, आणि महाराज ज्या रेड्याला बोलता येत नाही तो रेडा बोलायला लागला. महाराज इथं नारदजी आहेत. महाराज नारदजी समोर उभा राहिले. कोणाच्या राहिले? महाराजाच्या. सरड्याच्या समोर उभा राहिले. सरडा बोलला. आता बोलला की नाही? सरडा बोलला. महाराज सरडा बोलला, नारदजी विचारा तुमचा काय प्रश्न आहे. नारदजीने सांगितलं, बाळा माझा एवढा मोठा प्रश्न आहे, उगाच थोडा आहे. माझा छोटासा प्रश्न आता आहे की सत्संगतीचा काय फायदा आहे? सत्संगती म्हणजे साधूची संगती, चांगली संगती. सत्संगतीचा काय फायदा आहे? असा प्रश्न नारदजीने त्या सरड्याला विचारला श्रोते हो. आणि सरडा जागेर मिळाला महाराज. जागेर मिळाला महाराज. आवाज सुद्धा आला नाही त्याचा. नारदजीला वाटलं झालं काय?
मी कशाने मारलं नाही, काही नाही, मी नुसता प्रश्न विचारला, सरडा मेला. मी माझ्या जीवनात एकही पाप केलं नाही. देवाच्या संगतीमुळे माझ्या जीवनात एक पाप झालं. आता मला एका योनीत महाराज कोटी कोटी वेळेस फिरावं लागेल आणि जन्माला यावं लागेल. किती पाप, किती पाप, एकदा. आणि आपली तर गणनाच करायची नाही. आता पुण्याची गणना म्हणायचंच नाही, पापाची गणना कोण करी. एक पाप केलं महाराज नारदजीमुळे, नारदजीने देवामुळे. तर नारदजी भांडायला लागले, देवाकडे गेले, देवाला सांगितलं, देवा अरे मी तिथं गेलो, मी सरड्याला प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारला आणि महाराज सरडा मेला, करावं काय. देवानं सांगितलं, नारदजी नाराज होऊ नका, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पुन्हा तुम्ही मृत्यू लोकाचा, आता एक पोपट जन्माला आला, त्या पोपटाला जाऊन प्रश्न विचारा. नारदजीला वाटलं ठीक आहे, पुन्हा आपण देवावर विश्वास ठेवू. आणि पुन्हा भजन करत महाराज नारदजी त्या पोपटाजवळ आले. पोपटाला हात जोडले महाराज. सांगितलं, पोपट दादा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, विचारू का. पोपटही म्हणाला, नारदजी विचारा प्रश्न. आणि नारदजीने प्रश्न विचारला. कोणता. तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा ना. कोणता. सत्संगतीचा काय फायदा होतो, एवढं लक्षात ठेवा बरं का. आता मी अजून येणार आहे तुमच्याकडेच. सत्संगतीचा काय फायदा होतो असा प्रश्न नारदजीने त्या पोपटाला विचारला. पाहता काय माझ्याकडं पोपटही जागेर मेला महाराज. किती पाप झाले नारदजीच्या पदरात. 2 पाप नारदजीकडे झाले महाराज. नारदजीला राग आला, काय करावं महाराज, काय करावं. पुन्हा देवाकडे गेले, देवाला भांडायला लागले, देवा अरे 2 पाप झाले रे तुझ्यामुळं, काय करावं. देवानं सांगितलं, नारदजी आता तुम्ही नाराज होऊ नका, पुन्हा तुम्ही मृत्यू लोकाचा. आता एक गाईचं वासरू जन्माला आलंय, त्या वासराला जाऊन प्रश्न विचारा. उदाहरण लक्षपूर्वक ऐका बरं का. सत्संगतीचा फायदा जीवनामध्ये तुम्हाला कळेल. देवाने नारदजीला सांगितलं. नारदजीला वाटलं ठीक आहे, देवावर विश्वास ठेवू. आणि नारदजी पुन्हा भजन करत महाराज त्या वासराजवळ आले. वासराला हात जोडले आणि सांगितलं, वासरू दादा मला तुम्हाला एक प्रश्नाचा विचारू. वासरूही म्हणाला, विचारा. आणि नारदजीने प्रश्न विचारला. कोणता. जाऊ का मी इथून. कोणता. हा, सत्संगतीचा काय फायदा. तात्या बरोबर मला बरे फोन करून जाऊ सांगत जाणार दर्शी. तात्याचं वेगळंच गंमत. जगदीश भाऊ नारायणवाडीला कीर्तन सुरू, काणीपनाथ महाराज तिकडे गेलेत, आम्ही सारे इकडे फरार. रामताते मला फोन फरार करतात, अप्पा कोत वाजले या म्हणे. आता म्हणलो काय करावं, फोन 4-5. आपण प्रेमाचं आहे. सत्संगतीचा काय फायदा होतो असा प्रश्न कोणाला विचारला तात्या. वासराला महाराज. वासराला नारदजीने प्रश्न विचारला, वासरू पण मेलं महाराज. किती पाप झाले नारदजीकडं. नारदजीला वाटलं असं देवाला जाऊन काय मारावंच का काय नु. जेव्हा जेव्हा मी विचारायला जातो आणि माझ्याच पदरात काय पापच पाप येतं, होतं की नाही. काही काहीचं असं आहे, एवढा परमार्थ करतात काही लोक, एवढा परमार्थ करतात आणि त्याच्या संसारामागं काय सारे देव त्याच्या मागच संकट लिहून देतो, आहे की नाही. आणि जो काही देवाला कधी नारळ फोडीत नाही, कधी पैसे देत नाही, वरून महाराज लोकांना शिवे देतो, त्याचं काय मग उदे महाराज. आणि त्याचं पाहिलं तर हा काय आश्वाराम महाराज, आहे की नाही. मग आपण विचार करतो, अरे देवाला शिवे दिलेलेच बरे. पण ऐका, त्यांच्यासाठी एक सांगतो, त्यांनी असा विचार करू नये देव आपल्या पाठीमागे नाही. त्याने असा विचार करावा, पॉझिटिव्ह विचार करावा महाराज, निगेटिव्ह विचार करू नये. ज्या अर्थी आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये संकट येतात ना, त्यांनी विचार करावा की आपण देवाच्या सत मार्गाने चाललेलो आहोत, म्हणून आपल्या जीवनात संकट येतात. आणि ज्याच्या जीवनामध्ये संकट येत नाही त्याने समजून घ्यावं आपली देवाकडे जाण्याची वाट चुकलेली आहे. विठ्ठल नारदजीने असा विचार केला. नारदजी पुन्हा देवाकडे गेले. देवाला सांगितलं, देवा अरे खूप थकलो रे, मी 2दा-3दा आलो, पण 3 पाप तुझ्यामुळे माझ्या पदरात पडले, तुम्हीच उत्तर द्या. देवानं सांगितलं, नारदजी उत्तर तुम्हाला भेटणार नाही, तुम्ही आता एक काम करा, एवढा सोपा सल्ला सांगतो, एवढ्याच वेळेस करावा. तुम्ही आता मृत्यू लोकात जा आणि एक मोठा असा वाडा आहे, त्या वाड्याचा राजकुमार आता जन्माला आलाय आणि त्याचे पिताश्री एवढे शूरवीर आहे महाराज, ते शब्दवेदी बाण चालवतात. शब्दवेदी महाराज, शब्द ऐकला की जसे दशरथ राजा होते की बाण सोडायचा महाराज, एवढे शूरवीर महाराज राजे. आणि त्या राजाने 5 पत्न्या केल्या. किती? 5. तरी त्याला पुत्र होत नव्हता. शेवटी 6वी करावं लागली.
आणि मग कुठंतरी देवाच्या नवसानं तो पुत्र झालाय आणि काल जन्माला आलाय. कोणाला? कोणाला? राजाला. आणि 6व्या पत्नीला पुत्र झाला तो. आणि त्या पुत्राला जाऊन प्रश्न विचारला. नारदजी तर देवाकडे टाकामाका पाहिलं आणि हात जोडले. देवा, आतापर्यंत जेवढे गिराईक भेटले महाराज ते गरीब घेतले म्हणे देवा. मी ज्यांना प्रश्न विचारलो तो ते मुकाटे मेले महाराज. त्यांनी काय केस केली नाही, भानगड केली नाही, काही नाही. पण देवा, आता जर मी त्या राजाच्या राजकुमाराला प्रश्न विचारायला गेलो आणि तो राजकुमार मेला, मग काय होईल? नारद वापसच येणार नाही महाराज. नारद शुळावरच महाराज. नारद चतुर होते पण देवावर विश्वास नारदजीने ठेवला आणि नारदजी भजन करत महाराज त्या राजवाड्यासमोर आले. मांड्यागाला राजवाड्यासमोर आले महाराज. राजवाड्यासमोर आल्यानंतर राजाला बातमी कळाली. नारदजी समोर आले महाराज. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा महाराज. या न्यायाला तो मानणारा होता. अतिथी देव भव, मातृदेव भव, पितृदेव भव महाराज. राजा आसनावरून उठला आणि नारदजीच्या स्वागतासाठी गेला. नारदजीचं स्वागत केलं, पाद्यपूजा केली, नारदजीला आत घेऊन आला, राजवाड्यामध्ये बसवला. ऐका श्रोते हो, एका आसनावर नारदजीला बसवलं, वस्त्रदान केलं, अर्थदान केलं. जेवायला काय नारदजीचा थाट महाराज? सोन्याच्या ताटामध्ये महाराज, चांदीच्या वाटीमध्ये महाराज पंचपक्वान्नाचं भोजन. कोणाला? तोंडाला पाणी येऊ देऊ नका. नारदजीला होता, आपल्याला बट्ट्यात. नारदजी जेवत होते पण मनात एक विचार होता. नारद, राजा सारं देतोय रे, वस्त्रदान देतोय, जेवू घालतोय, पण जर राजाचा मुलगा मेला ना तर राजा नारद सुद्धा ठेवणार नाही. नारदजीने विचार केला पण नारदजी होते महाराज. नारदजीने सांगितलं, राजे साहेब माझी एक विनंती आहे, सांगू का? म्हणे काय विनंती आहे? मला तुमचा आहे ना मुलगा बघायचा आहे. तुमचा मला मोलाचं तोंड बघायचंय भाऊ. राजाला एवढा आनंद झाला, साधू संतांनी आमचा मुलगा पावा, याच्यासारखं दुसरं काय भाग्य आहे का? हो नारदजी आत्ता सांगतो राजकुमार आणायचा. नारदजी म्हणे थांबा. घोटळ जर एवढ्या लोकात विचारलं तर सारे टपाटापा मरते. कारण त्या प्रश्न विचारला का काय होतंय? पाठीमागचे अनुभव. एकदा ठेस लागून गाडीन पडला की दुसऱ्या वेळेस बरोबर गाडी स्लो चालती. बरोबर आहे. तसं महाराज याला ठेस लागली होती, 3 पाप झाले होते. जर आता याला प्रश्न विचारला तर सारी राजसभा मरेल. पण नारदजीने काय केलं? ऐका राजेसाहेब, माझी एक विनंती आहे. एक काम करा, तुम्ही राज्यामध्ये दौंडी पिटवा आणि मला एक खोलीत, आणि मी एका खोलीत आणि तो राजकुमार एका खोलीत असावा. आणि दौंडी पिटवून सांगा की जो कोणी नारदजी आणि राजकुमाराचा संवाद ऐकेल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. कशाची? मृत्यूदंडाची, म्हणजे त्याला सुळावर दिला जाईल. अशी दौंडी पिटवा. नारदजीला वाटलं ठीक आहे, आपण सांगितलंय. राजाला वाटलं चला दौंडी पिटू. महाराज दौंडीवाला पिटावला, दौंडीवाला आणला, दौंडीवाल्याला दौंडी द्यायला सांगितली. महाराज त्या दौंडीवाल्याने दौंडी दिली. ऐका, खाली बसा. पुढं बघा. तुम्हाला वाटलं काय लक्ष आहे महाराज? ऐका, नारदजी आणि राजकुमाराचा जो कोणी संवाद ऐकेल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. अशी महाराज राज्यात त्या दौंडी पिटवली. कशाला कोण जाते? इकडे आम्ही त्या शेअर टाकलेल्या कार्यक्रमाला होतो, मोदीने सांगितलं महाराज नोटा बंद. खिशात असलेले पैसे खोटे झाले, पाकिट खोटे घेऊन आलो ना. इथं पंतप्रधानाने सांगितलं खोटं झालं, मला राजाने सांगितलं, कशाला कोण फिरत आहे? मग काय, नारदजी त्या रूम मध्ये गेले महाराज. आणि गेल्यानंतर ऐका श्रोते हो, ऐका, रूम मध्ये गेल्यानंतर त्या बाळाला हात जोडले आणि सांगितलं, बाळा बऱ्याच वेळापासून मी प्रश्न विचारतोय रे, पण काय उत्तर भेटलं नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो का? बाळ म्हणतं, ऐका नारदजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. कोण म्हणतंय? ते बाळक म्हणतंय. ते अगोदरच होतं, गोनेगावातलंच होतं का काय ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. नारदजीला वाटलं उलट झालं बा, करायला गेलो गणपती झाला मारुती. नारदजीने विचारलं, बाळा एवढ्या प्रश्नी तुझा काय प्रश्न आहे सांग. म्हणे नारदजी, माझा असा प्रश्न आहे, तुम्ही जो प्रश्न मला विचारण्यासाठी इथं आलेला आहात तो कोणी तुम्हाला इथं पाठवलंय त्याला पहिलं घेऊन या. महाराज काय सांगितलं? आणि कोणी विचारायला सांगितलं होतं? देवानं.
नारजीला दुःख झालं नाही, आनंद झाला. त्याने लगेच सांगितलं, मला देवाने सांगितलं आत्ता 5 मिनिटात घेऊन जातो. का बरं? नारजीला वाटलं जर मी त्या बाळाला प्रश्न विचारला असता आणि ते बाळक मेलं असतं तर एकटा गुतलो असतो, एकटाच मेलो असतो. पण आता एकटा मरत, आता देवाला घेऊन येतो. जरी मेलं तरी दोघं गुतू. बरोबर आहे की नाही? ती एक ती क्लिप मी पाहिली, तुम्हाला माहित आहे. म्हणजे गुतवणाऱ्याचे मित्र नारजीने देवाला गुतायचं त्याच्यासाठी सांगतो बरं का. एक मित्र असा नेवाच्या फाट्यावर चालला होता महाराज 2 व्हीलरवर. पोलिसांनी असा एक दंडुका घेतला, त्याच्या पाठीत घातला. उतर खाली, उतर म्हणे. खाली उतरल म्हणे. कार्ड म्हणजे लायसन. काय मागितलं? लायसन दाखव. ते म्हणे लायसन काय नाही हो म्हणे. तुम्ही लायसन नसणाऱ्याला धरतात का? म्हणे हो. लायसन दाखव. महाराज त्यांनी साईडला गाडी उभा केली आणि लगे आपल्या मित्राला 5-6 जणाला फोन लावला. हॅलो ए राम्या, पटकन ये म्हणे. काठे कुराड्या काही पण घेऊन ये म्हणे. खूप मोठा मॅटर झालाय. मित्र खूप मोठा मॅटर. आता पोरच महाराज, कोणी बनेलीवर, कोणी शर्टावर गणेश भाऊ, आणि निघाले 2 व्हीलर 4 जण आणि गेले त्याच्यापाशी. आणि त्याला पाहिलं पोलीस आणि तो तिथं उभा. हे तिथे गेले. म्हणे काय रे, काय झालं? त्याने सांगितलं इकडे म्हणे, इथं उभा राहा म्हणे. पोलिसांना सांगितलं तुम्ही ज्यांच्याकडे लायसन नाही त्याला धरतात ना? म्हणे हो. म्हणजे हा बघा चौघाकडे पण लायसन नाही म्हणे. काय सांगितलं? ह्या चौघाकडे लायसन नाही, यांना पण धरा म्हणे. तसं नारजी म्हणले मी एकटाच गुतणार होतो ना, आता देवाला पण गुतितो. पळत गेले महाराज देवाकडे. सांगितलं देवा ते बालक का ऐकत नाही, तुम्हालाच यावं लागतं महाराज. देव महाराज चतुर्भुजामध्ये चतुर्भुज धारण केलं आणि देव महाराज त्या बालकाकडे आले. विठाला विठाला बालकासमोर देव आलेत महाराज. नारदजी आणि देव एकीकडून उभा आहे. बाळक त्या पाळण्यात झोपलेला आहे. देव तिथं आल्यानंतर लख असा प्रकाश पडला. बाळाला हात जोडता येत नव्हते श्रोते मंडळी, पण मनोमन हात जोडले, देवाला नमस्कार केला आणि बाळाने सांगितलं नारदजी आता तुमचा प्रश्न विचारा. नारदजीने सांगितलं बाळा माझा काय एवढा मोठा प्रश्न नाही, माझा प्रश्न एवढाच आहे, सत्संगतीने फायदा काय होतो, असा नारदजीने प्रश्न विचारला. आता बाळक मेलं नाही. बाळकाने उत्तर दिलेलं फार गोड आहे महाराज. एवढं उदाहरण तुम्ही ऐकले ना, त्याचा शेवट ऐका. बाळाने सांगितलेलं उत्तर. बाळ म्हणतंय नारदजी मी उत्तर देण्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये झालेली घटना सांगतो. मला देवानं पहिला जन्म दिला होता नारदजी महाराज सरड्याचा. मला देवानं पहिला जन्म दिला होता सरड्याचा. मी त्या योनीमध्ये जन्माला आलो नारदजी. आलो ना आलो तोच मला तुमच्यासारख्या साधू संतांचा संग घडला महाराज. मी एका योनीत कोटी कोटी वेळेस फिरण्यापेक्षा त्याच योनीत आणि त्याच दिवसात मुक्त झालो. विठाला 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 विठाला. पुन्हा बाळक सांगतोय की नारदजी मला पुन्हा सरड्याचा जन्म झाला. नंतर मला देवानं पोपटाचा जन्म दिला. पोपटाचा जन्म दिला. मी त्या जन्मात आलो आणि मला तुमच्यासारख्या साधू संतांचा संघ घडला आणि त्या योनीतून मी मुक्त झालो. मला पुन्हा 3रा जन्म दिला. कशाचा? वासराचा जन्म दिला. त्या योनीत येऊन माझे सर्व पूजा करत होते. मला काही करण्याची गरज नव्हती, तरीही मला तुमच्यासारख्या साधू संतांचा संघ घडला आणि त्या योनीतून मी मुक्त झालो. मला 4था जन्म दिला महाराज मनुष्य देव. हा भेटणं कठीण आहे. मी यात येणार होतो, भजन पूजन करणार होतो, मग देवाला प्राप्त करून घेणार होतो. परंतु नारदजी मला हे करण्याची गरज पडली नाही. तुमच्यासारख्या साधू संतांचा संघ घडला आणि मला हा पद्मनाभ स्वरूप असलेला देव माझ्या समोर आज उभा राहिला. तो फक्त तुमच्यामुळे. पद्मनाभ जोडला पद्मनाभ, हा जोडीला पद्मनाभ. संत दर्शन निहाला पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संत निहाला पद्मनाभ हा जोडीला, पद्मनाभ हा जोडीला.
दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताचं एक वेळेस नुसतं डोळ्याने दर्शन जरी झालं महाराज तरी जीवनाचा उद्धार आहे. एक तेने होय शांती महापापा, तेने होय शांती महापापा, तेने होय शांती महापापा. अर्धजना गणता संतांचे संगती, अर्धजना गणता संतांचे संगती, अर्धजना गणता संतांची संगती, अर्धजना गणता संतांची संगती. तेने होया शांती, तेने होया शांती महापापा, महापापा. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. तेने होय शांती, तेने होय शांती महापापा, महापापा. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. काय प्रमाण दिलं? अर्धक्षण घडता संताची संगती. अर्धक्षणाचं यांनी महात्म्य सांगितलंय. मी निमिषाचं सांगितलं होतं महाराज. एक निमिष सुद्धा संत संघ घडला की वास वैकुंठी कैलासी असं एक प्रमाण आहे महाराज शतकोटीमध्ये. हो, संत संघ एवढा जीवनामध्ये महत्वाचा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत संघ झाला पाहिजे महाराज. हा, तुम्ही ऐकलं असेल, संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संताच्या संगतीमध्ये जीवन झालं पाहिजे. का संत संगतीला महत्व आहे? मी फक्त ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने, कर्मशास्त्राच्या दृष्टीने आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने 3 उत्तर देणार आणि कीर्तनाचा समारोप. विठाला विठाला संत संघाला का महत्व आहे, संत भेटीला का महत्व आहे? कर्मशास्त्राच्या दृष्टीने उत्तर ऐका. कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे महाराज, एकदा मनुष्य मृत्युमुखी पडला की तो पुन्हा जन्माला पुन्हा जिवंत करता येत नाही. काळाने जे घाला घालून त्या एखाद्या व्यक्तीला नेलं रे नेलं, हे जाणं हे कर्म सिद्ध आहे. त्याला मरण उपजेते नासे, म्हणून एकदा गेला की पुन्हा जन्म होत नाही. परंतु ऐका, त्यालाही एक अपवाद आहे. त्या काळात जर मनुष्य गेला असेल, परंतु गेला असताना जर संत संघ घडला तर गेलेला मनुष्य सुद्धा पुन्हा वापस येतो. ही संत भेटीचं महात्म्य आहे. विठाला 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 विठाला. उदाहरण सांगून वेळ घेणार नाही, प्रमाण आहे. मेले माणूस चित उठवेला. अहो, सच्चिदानंद बाबा गेले होते की नव्हते? अहो, माऊलीचा संघ घडला महाराज. सच्चिदानंद बाबांनी आज ज्ञानेश्वरी. कर्मशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीला अत्यंत महत्व आहे. विठाला विठाला. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीला अत्यंत महत्व आहे. ऐका, ज्ञानशास्त्राचा सिद्धांत असा आहे, आपल्या अंतःकरणामध्ये असलेला परमात्मा तोच देव हृदयामध्ये आहे, परंतु त्याची आपल्याला आठवण नाही. परंतु याची आठवण करून देण्यासाठी दुसरं जे साधन असतं त्यांचं नाव संत आहे. विठाला 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 विठाला. उदाहरण ऐका.
5 मिनिटात उदाहरण सांगतो. पूर्वी अशा लाईटी वगैरे नसायच्या महाराज. पहिले लोक महाराज कंदिलीवर राहायचे. आता अण्णा ते वगैरे सर्व आहेत त्यांना माहित आहे आता लाईटीची सोय झाली. पूर्वी महाराज कंदील घेऊन फिरायचे. गावोगावात दरोडे पडायचे म्हणून 5-6 जण जागे राहायचे आणि कंदील घेऊन फिरायचे आणि आवाज द्यायचे, जागते रहो, आवाज द्यायचे असे आणि सारे झोपायचे महाराज. आणि 4-5 जण हे ह्या कोपऱ्याला ते त्या कोपऱ्याला. आणि रात्री जागणारे काय धोरणात असतात का? काहीला म्हणजे धोरणात म्हणजे ते धोरणात असतात पण त्यांच्या पद्धतीने धोरणात नसतात. काही तमुकी खातात, काही बिडी पितात, तलपी असतात महाराज. तशीच एका जणाला तलप होती महाराज बिडीची तलप होती. त्याच्याकडे काय काड्याची पेटी नव्हती पण हातात कंदील होता, फिरत होता. 12 वाजले होते, तलप त्याला झाली. कशाची? बिडीची तलप झाली महाराज. आवाज देत होता, जागते रहो जागते रहो. 12 वाजले, इथं 9:30 वाजले तरी कीर्तन संपना. तरी वाटत असेल पण आता 5 मिनिटात संपेल. तो तिथे गेला, एका घराच्या समोर गेला. एकाला लाताने उठलं, उठ म्हणे काय? अरे 12:30 वाजले, एक काम कर म्हणे, घरात जाईन तेवढी काड्याची पेटी घेऊन ये. निम्या रात्री 12-1ला महाराज झोपेतून उठवला अचानक. तो घाबरला आणि त्याने त्याच्या तोंडाकडे पाहिलं, त्याच्या कंदेलाकडे पाहिलं. तोंडाकडे पाहिलं, कंदेलाकडे पाहिलं. कोणाच्या? महाराजाच्या, त्या माणसाच्या. महाराज ते म्हणे, का रे म्हणे, तो मला कशाला उठिलं? म्हणे, अरे 12 वाजलेत, मला तलब झाली बिडी प्यायची. म्हणे माझ्याकडे बिडी आहे पण काडी नाही, तेवढी घरात जाईन काड्याची पेटी आणून दे महाराज. आत्याने म्हणे, काय पागल आहे का तू? काय मला जर उठूस तर तो एक काम केलं असतं, कंदील थोडा वर केला असता आणि बिडी त्यात घातली असती, बिडी पेटली नसती. पेटली असती महाराज. तो त्याच्या पुढचा होता. त्यानं सांगितलं, मला हेच सांगण्यासाठी उठवलंय. काय? बिडी कशी पेटायची हे सांगण्यासाठी मी तुला उठवलंय. विठाला कळालं नाही? ऐका, हे शरीर कंदील आहे. हे शरीर कंदील आहे आणि शरीरामध्ये असलेला तो आत्मा, तो दिवा आहे, तो प्रज्वलित झालेला आहे, तो प्रज्वलित आहे. परंतु याचा आपल्याला ज्ञान नाही महाराज. परंतु याचं ज्ञान करून देण्यासाठी जे तिसरं साधन मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्याने सांगितलंय, त्याचं नाव संत आहे, त्यांचं नाव सद्गुरू आहे. ते संत भेट जीवनात महत्वाचे आहे. ते आपले ओळख ते करून देतात. म्हणून संत भेटीला ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने महत्व आहे. विठाला भक्तिशास्त्राच्या दृष्टीने हे महत्व आहे महाराज. भक्ती केली परंतु जर जीवनामध्ये संत भेट झाली नाही तरी पण ते निरर्थक आहे. भक्ती करत असताना ती संत भेट जर जीवनात झाली तर सार्थक आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, धन्य काळ संत भेटी. एवढ्याच शब्दावर आपलं चिंतन झालेलं आहे आणि आपली सेवा आवरत आलेली आहे. आम्ही 2 तासापासून पोट दुखूस तर तुम्हाला सांगत आहे. बाकीचे सारे टाळकरी वाजून टाळ वाजून महाराज टाळ फुटायची बारी झाली. पेटी करायची, पेटीचा स्वर धरू पेटी फुटायची बारी झाली. कानिपनाथ महाराजांनी निमा पकवात फोडला महाराज. पण तुम्ही आतापर्यंत काही टाळी वाजली नाही महाराज. आत्ताशी नका वाजू. इथं काय सभा आहे का? अशा हात करा वर, अशा हात करा. ज्या देवाने आपल्याला हात दिलेत ना ते हात वर करा महाराज. ऐका, या भाग्यरेषा देवाला दाखवा. देवाला सांगा की जे हात तू दिलेत मी तुझ्यासाठीच उपयोगात आणील. मला हात गेल्यानंतर कळते हाताची किंमत, डोळा गेल्यानंतर कळते डोळ्याची किंमत महाराज. डोळा गेला का मग बोकडाचा डोळा बसावा लागतो, माहिती का तुम्हाला? म्हणून हात देवाला दाखवा आणि तुझ्यासाठी टाळी वाजवी. विठोबा रखुमा हात वर करा, खाली घ्या हात खाली. आधीच घेतले का? तसे सांग कामे नाही आपण म्हणाय का? छान आहे. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडले तो. संध्याच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता या होणी. संध्याच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुकोबर आहे. संत भेटीचं मी सांगितलंय. धन्य आणि संत भेट या 2 शब्दावर आपण विवेचन पाहिलेलं आहे.
संत भेटीचं महात्म्य सांगत असताना मी त्यांच्या चरणाला नतमस्तक झालो. त्यांची भेटीचं मी त्यांचे पूजन केलं. पायी मिठी पडली तो. माझ्या मनातला संदेह गेला. संदेहाच्या सुटल्या गाठी. मी पोटी शीतळ झालो पोटी शीतळ. मी भवनदी तरून गेलो. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. आणि तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मंगलाची अवस्था प्राप्त झाली. हा मंगळाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगल आता, तुका म्हणे मंगल संध्याच्या सुटल्या गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी. कोण दाता यावी, कोण दाता यावी, संध्याच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. तुका म्हणे मंगळाता आता याहुनी संध्याच्या सुटल्या गाठी. झालो पोटी शीतळ. झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी अर्पण. ग्रामदैवत हनुमंताच्या चरणी अर्पण.